हॅलो, नमस्कार. मी ऋषाली पोवार. आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. तर कालच्या व्हिडिओत आपण बघितले होते की आज आपण काहीतरी घर बसल्या 5 उद्योग बघणार आहे. तर चला सुरू करूया. ते कोणते असे 5 उद्योग आहेत जे गृहिणींना पण करता येऊ शकतात. लहान बाळाला घेऊन आपण घरी करू शकतो आणि घरी बसून करू शकतो. तर पहिला असा की कापड उद्योग. तुम्ही मोजक्याच पैशात कापड उद्योग हा सुरू करू शकताय. तेवढेच न्यू लेटेस्ट डिझाईनचे साडी किंवा ड्रेस, रेडीमेड ड्रेस तेवढ्याच मोजक्या नवीन जे आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये असते तेवढंच आणायचं आणि तेवढेच सेल करायचे. ते संपल्यानंतर परत त्याच पैशाचं थोडंसं आणायचं आणि सेल करायचं. असं पण तुम्ही करू शकता घरबसल्या. किंवा जर तुम्ही गाव लेवलला राहत असाल तर लहान मुलांचे बारशाचे ड्रेस, ब्लाऊज पीस आणि परत एखादी पाहुणी वगैरे आली तर एमर्जन्सीसाठी लागणाऱ्या साड्या, हे पण तुम्ही करू शकताय. हाही उद्योग चालू शकतो. तर दुसरा आहे टेलरिंगचा. जर तुम्हाला आवड असेल आणि तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही टेलरिंगमध्ये पण पैसे कमवू शकता. बरेच आता ब्लाऊजसाठी 300-400 असे पैसे आपण मोजतो बाहेर. किंवा साडीला पिकोफॉल करणे किंवा आता आहेत की नवीन नऊवारी आपण शिवून घेतो. आपल्या मुलींच्यासाठी असू दे, स्वतःसाठी असू दे, तर ते आपण शिवून घेतो. तर त्याचे पैसे आपण जे बाहेर मोजतो ते आपण स्वतः करू शकतो. आपल्यासोबतच आपल्या आजूबाजूंचे एखाद दुसरं जरी शिवलं तरी पण आपलं होऊन जातं. थोडंफार त्यातल्या त्यात आपलं काही नाही काहीतरी निघून जातं. तर हाही उद्योग तुम्ही करू शकता. किंवा साडीला पिकोफॉल करतच तुम्ही त्याला लागणारं मटेरियल जसं की फॉल, अस्तर, दोरागुंडी किंवा टेलरिंग इतर मटेरियल जे लेस वगैरे असतं हेही तुम्ही सेलसाठी ठेवू शकता. त्याच्यात पण तुम्हाला भरपूर नाही पण किरकोळ तेवढासा फायदा निघून जातो. हे मी तुम्हाला सांगते कारण हे उद्योग मी माझ्या मिस्टरांसोबत आमचं शॉप सांभाळत केले होते. पण हे मला नाही जमले. त्याचं कारण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटला सांगेन. तर तिसरं आहे की गोंडे लावणे. साडीला, ओढणीला अशा पद्धतीनं आता गोंडे पण लावून घेतले जातात. आपलं कसं असतं बायकांचं, बायका म्हणजे आता आपण ओळखतोच की कसं असतं आपलं, आपल्याला पटकन साडी पसंत नाही पडत. आपल्याला गोंड्यांची पण हौस असते एकेकांना. तर आपल्याला साडी आवडली तर गोंडे आवडत नाहीत. गोंडे आवडली तर आपल्याला ती साडी नको असते. मग कधी-कधी काय होतं की बाबा राहू दे आपण साडी घेऊया आणि गोंडे लावून घेऊया. तर त्या गोंड्यांचे पण चार्जेस भरपूर आहेत. कमीत कमी एक छोटंसा साधा जरी लोमतेला गोंडा लावायचा झाला तरी पण 180 पासून ते 150 पासून स्टार्टिंग असतं. दोऱ्यागुंडी येते 20 रुपयाला, होलसेलमध्ये घेतला तर 15 रुपयाला बसते. तर त्या साडीच्या मॅचिंगनुसार किंवा अपोजिट कलर आणून 1-2 गुंडीमध्ये आपल्याला एक साडी होते. तर आपले चार्जेस असतात किती 150 ते 180 रुपये. मग आपल्याला त्याच्यात फायदा किती होतो? 100 रुपये तर सहजच होतो. पण प्रॉपर व्यवस्थित गोंडे लावता आले पाहिजेत. कारण त्या कस्टमरला आपण दिल्यानंतर ते कस्टमर खुश झालं पाहिजे. नाहीतर बाबा नंतर नावं ठेवलं आणि मग आपले कस्टमर कमी झाले किंवा बायका म्हटल्यावर माहिती आहे ना भांडायला पण आपल्या घरला येतील. मग नंतर म्हणणार तुम्ही बाबा हे काय उगाचच केलं, असं नको व्हायला. तर तुम्हाला प्रॉपर जमत असेल तर ते तुम्ही ट्रेनिंग घेऊन हाही तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. ह्याच्यात पण तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. तर साडीला गोंडे लावणे, ओढणीला गोंडे लावणे किंवा आता सध्या आपण बघू शकतोय की हातोप्यांना पण आपण गोंडे लावतोय आणि ब्लाऊजला पाठीमागं नॉट करतोय. तर ते नॉट पण आपण दोऱ्याचे करतोय, कापडाचे करतोय. हे पण आपण करू शकतोय. म्हणजे तयार आपण रेडीमेड नॉट वगैरे पण करून विकू शकतोय. तर ते पण सेलिंगला आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. हे झाले 3 उद्योग की तुम्ही करू शकता घरबसल्या. हे सोपे आहेत, कमी बजेटमध्ये होतात. 3 ते 4,000 मध्ये पण हे शेवटचे 2 म्हणजे साडीला पिको फॉलचा आणि हा गोंड्यांचा उद्योग तुमचा होऊ शकतो. तर चौथा आहे की वर्क. आपण कापडावर वर्क करू शकतो. आता विणण्याचे जे प्रकार होते आधी, तर ते आता ट्रेंडिंगमध्ये पुन्हा येत आहेत. आता आपण बघितलं की मध्ये मायक्रोनच्या वस्तू होत्या. तर आता तोरण वगैरे पण आपण बनवून घेऊ शकतोय. तर आपल्या म्हणजे तुमच्यात जी कला असेल ते हे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हँडवर्क कोणते पण उद्योग तुम्ही करू शकता. जसं की आता रुमाल वगैरे आपल्या आपल्या ट्रेंडिंगनुसार, आपल्या डिझाईननुसार आपण छोटे-छोटे रुमाल वगैरे करून विकू शकतोय. त्याच्यासाठी काय लागतं? फक्त आपण आखून घ्यायचं आणि त्याच्यावर दोऱ्यांनी आपण हे स्टिच करायचं हाताने त्याला. मग त्याचे स्टँड वगैरे असतात. तर तेवढा तुम्हाला किती खर्च येईल? एक जास्तीत जास्त मला वाटते 500 ते 1000 रुपयाच्या आसपास त्याचा खर्च असतो. पण त्याच्यात फायदा तुम्हाला तेवढाच होतो. एखादा रुमाल जरी तुम्ही 50-100 रुपयाला विकलासा, मग ते स्टार्टिंगला जास्त नाही पण 50 रुपयाला जरी धरून एक छोटासा रुमाल तुम्ही साईडला नाव वगैरे लिहून सेल केला असा तरी पण तो जातो. रुमाल एक होलसेलमध्ये घ्यायला गेला तर 10 रुपयाला बसतो. आणि वर्कसाठी असं नाव लिहायला किती दोरा लागणार आहे आणि किती वेळ लागणार आहे. तर तेही तुम्ही आता मध्ये आलं होतं बघितलं असं. त्याच्यानंतर परत आता ते ट्रेंडिंगमध्ये येत आहे, ते करू शकता. तर 5वा आहे की आरी वर्क. आता ब्लाऊजवर नवरी तरी कंपल्सरी, आता साखरपुड्याच्या नवरीच्या ब्लाऊजवर आपण नाही म्हटला तर 2,500-3,000 रुपये घालून हे आरीवर्क करून घेतात. मग हे आपण करू शकतो. आपल्याला जर जमत असेल तर व्यवस्थित वेगवेगळ्या डिझाईनचे आता त्या नवरा नवरीचे पण फोटो वगैरे आपण काढतोय त्याच्यात.
डोली वगैरे पण काढतात, हाताला वगैरे असं छान छान मोराचे वगैरे डिझाईन्स करून पण आरी वर्क केले जाते. मग त्या वर्कनुसार ह्याचे तर चार्जेस भरपूर, मला वाटते 1000-1500च्या पुढचे ह्याचे चार्जेस आहेत. तर हे पण तुम्ही करू शकताय घरबसल्या. हे कसं बाळ झोपलेल्या टायमाला, जर लहान बाळ असेल तर बाळ झोपलेल्या टायमाला तुम्ही 1-2 तास बसून पण करू शकताय. रात्री सगळं आवरून पण तुम्ही हे बसून करू शकताय. म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे उद्योग करू शकता. पण किती छान छान ह्याचे प्राईज आपल्याला घेता येते, आपण घेऊ शकतो समोरच्याकडून ह्याचे प्राईज, हा विचार पण तुम्ही नाही करू शकता. ह्याचे भरपूर डिमांड आहे. नवरी आता कंपल्सरी घेते तर आता म्हणजे माझ्याच जाऊबाईंच्या मुलगीचं लग्न झालं, तर तिच्या पण ब्लाऊजवर होती. मग तसंच आणि 1-2 ठिकाणी मी लग्नात बघितले होते की नवरीच्या ब्लाऊजला, साखरपुड्याच्या ब्लाऊजला तर ते आरी वर्कचे डिझाईन्स पण होते. तसंच एक ह्याच्यात आपली म्हटले ना नेटमध्ये वगैरे साडी असते, तर त्याच्या बॉर्डरला पण लहान लहान असे वर्क केले जातात. तसं पण आपण करू शकतो. किंवा प्लेन ब्लाऊज पीस घेऊन त्याच्यावर आपण गळ्याचे आणि ह्याचे हाताचे वगैरे असे वर्कचे डिझाईन काढून आपण ते ब्लाऊज पीस पण आपण सेल करू शकतो. म्हणजे आपल्याला कसं आहे, जर तुम्हाला करता येत असेल आणि तितका वेळ असेल तर तुम्ही हेही करू शकता. ह्याच्यातून पण तुम्हाला चांगला फायदा मिळून जाऊ शकतो. किंवा ब्लाऊजला पाठीमागं वेगवेगळे डिझाईन करून असे नेक वगैरे तयार करायचे. आणि हे तुम्ही 2 दिवसातून एक जरी ब्लाऊज शिवला आणि हे वर्क वगैरे तुमचं तुम्ही केला, तरी नाही म्हटलं तर 2,500-3,000च्या वर तुम्हाला याच्यातून फायदा मिळू शकतो. हे तुम्ही सिम्पली घरी करू शकताय. तर 5वा आता मी असं सांगेन की यूट्यूब चॅनल तुम्ही सुरू करू शकता. आता मी बघितलं, मला ह्याच्यातले उद्योग जमले नव्हते कारण माझं ऑलरेडी एक शॉप आहे, त्यामुळे मला जमलं नाही. तर तुम्ही असे हे यूट्यूब चॅनल सुरू करू शकता. मग यूट्यूबवर कसं घरबसल्या करणारे उद्योग किंवा आपले किचनमधले असतात ना रेसिपीज वगैरे, ते तुम्ही टाकू शकताय. तुमच्या मैत्रिणीसोबतच्या गप्पा टाकू शकताय किंवा बातम्या असतात, ह्या बातम्या वगैरे पण तुम्ही यूट्यूबच्या तुमच्या चॅनलवर सेल करू शकताय. किंवा निसर्गाच्या कोणत्याही गोष्टी असू दे, ते व्हिडिओ तुम्ही एखादा उचलून त्याच्यावर टाकला तरी चालते. संदेश देणाऱ्या गोष्टी असतात. किंवा तुमची लहान मुलं असतील तर लहान मुलं असं काहीतरी ॲक्शन तुमचीही करत असतील तर ते तुम्ही करू शकताय. हे तुम्ही यूट्यूबवर म्हणजे सेंड करू शकताय, जे तुम्हाला आवडेल ते. फक्त त्याच्यातून पटकन पैसे भेटत नाहीत, काहीही इन्कम लगेच होत नाही. तर तुम्ही असं छान छान काहीही तुम्हाला पाहिजे, तुमच्या घरात एखादा पेट आहे ते पण तुम्ही टाकू शकताय. फक्त त्याच्यातून इन्कम तुम्हाला लवकर भेटत नाही, त्याची अपेक्षा न करता तुम्ही हे साईड बिझनेस म्हणून स्टार्ट करू शकताय. कारण याला 2 वर्ष 2.5 वर्ष काहीही जाऊ शकतं. तर मी सांगते की मी काय करते, माझं कोणतं शॉप आहे. आमचं शिवांशी ॲग्रो नावाने कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यात शेंद्री या गावात PVC पाईपचं शॉप आहे. माझे मिस्टर ड्रिपचा व्यवसाय करतात. तर आमचं ते शॉप घरीच आहे. घरीच असल्यामुळं मला याच्यातलं कोणतंच काम करायला जमत नाही. कारण कस्टमर आलं तर मला हातातलं काम सोडून कस्टमर द्यायलासाठी जायला लागते. त्याच्यामुळं मला ह्याच्यातलं कोणतंच काम जमलं नाही. आणि ते शॉप मी कपड्याचं वगैरे घातलं होतं, तर कसं इकडं कस्टमर आलं तिकडं कस्टमर आलं. शेत असल्यामुळं, जनावर असल्यामुळे मिस्टर बाहेर जायचे आणि परत ते ड्रिपचं स्वतः जोडायचं काम घ्यायचे, त्याच्यामुळे ते जोडणीसाठी पण बाहेर असायचे. मग ते मला जमायचं नाही. त्याच्यामुळे मी माझे बाकीचे उद्योग सगळे बंद केलेत. आणि आता आम्ही हे आमचं शॉप जे शिवांशी ॲग्रो PVC पाईप आणि फिटिंग आहे ते आम्ही चालवतो आहे. आणि आमच्या गावाला लागूनच आता MIDC वगैरे झाल्या, तर तिथं पब्लिसिटीसाठी म्हणून मी आपलं ऑनलाईनचं काहीतरी चालू व्हावं, आपलं चॅनल व्हावं म्हणून मी हे चॅनल कंटिन्यू करते. मी तुम्हाला जसं की काल सांगितलं होतं की मी माझा उद्देश काय आहे, हेतू काय आहे, ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत सांगेन. तर मी आज तुम्हाला क्लिअर करते की आमचं हे शॉप आहे शिवांशी ॲग्रो. जर तुम्ही गडिंग्लज तालुक्यातून असाल तर शॉपला नक्कीच भेट द्या. तुमच्या काय रिक्वायरमेंट असेल तर त्यानुसार आम्ही मटेरियल वगैरे तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे. तर हेच आपला आजचा व्हिडिओ होता. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि उद्याचा एपिसोड पाहत राहा. थँक्यू.